नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा तुमच्यासाठी. 2100 रुपये हप्त्यासाठी नवीन नियमानुसार, नियम नवीन आहे आता, नवीन नियमानुसार फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. मोबाईलवरून घर बसल्या तुम्ही फॉर्म भरू शकताय. लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नवीन नियम आणि अटी काय आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कोणतं संकेतस्थळ आहे का ॲप आहे, कुठे तुम्हाला फॉर्म भरायला जावं लागेल, ते सगळं काय सांगतो. घर बसल्या फॉर्म मोबाईलवरून भरायचा आहे. सर्व काही माहिती आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा बहिणींनो, व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. बघा, व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघत राहा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची ती म्हणजे की आपल्या चॅनलवरती खरी माहिती दिली जाते. मी कधी खोटी माहिती दिली नाही आणि देणारही नाही आहे. जी काही माहिती राहते ती सरकारकडून आलेली राहते, सरकारच्या आदेशानुसार राहते. तर त्याच्यामुळे तुम्ही खरी माहिती जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण ते जे नवीन व्हिडिओ टाकल मी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि या व्हिडिओवरती जर का नवीन आला असाल तर मग आपल्या या व्हिडिओला लाईक करून टाका. 1000 तरी लाईक करा अशी माझी अपेक्षा आहे. बघा, नवीन नियमानुसार 2100 रुपये हप्त्यासाठी कोण पात्र असणार आहे, कोण पात्र नसणार आहे हे सुद्धा सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि कुठल्या स्त्रियांना इथं फायदा होणार आहे बघा हे सुद्धा सांगतोय. कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. बघा बघा आता तुम्हाला सांगतो, एकंदरीत सांगायचं झालं म्हणजे आपल्याला बघा तुम्हाला सांगतो डिसेंबरचा हप्ता आता आपल्या बहिणींना भेटला आहे. काहींना भेटला असं काहींना नसेल भेटला, ठीक आहे. जाऊ द्या, ते विषय सोडून द्या. फॉर्म भरण्यासाठीचे संकेतस्थळ ॲप वगैरे बघू आपण. तर बघा बहिणींनो, बघा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना हे सोडून द्या विषय. बघा इथं बहिणींनो, बघा आता एक गोष्ट लक्षात सांगतो तुम्हाला 2100 रुपये हप्ता जर का पाहिजे असेल तर तो कधीपासून चालू होणार आहे, त्याचा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी आपण ज्या काही नियम आणि अटी सरकारने घातल्या 2100 रुपये हप्त्यासाठी त्या कुठल्या आहे ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये अजून आपल्या काही इथे ज्या काही आपल्या घरातील मुली आहे बघा त्यांना सुद्धा फायदा होणार आहे याचा. बघा, नियम आणि अटी बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लगेच सांगतो की फॉर्म कसा तुम्ही मोबाईलवरून कसा भरायचा, का कुठं भरायचं वगैरे सगळी काय माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खरी माहिती बघायची असेल तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. आता बघा बहिणींनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये अटी सांगतो तुम्हाला की अटी कशा आहे सरकारने घालून दिलेल्या आहे. ह्या अटी स्वतःचे 4 चाकी वाहन नसावे, ही पहिली अट आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो, 4 चाकी वाहन नसावे याचा अर्थ तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसावी. त्याच्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नसावे, ही एक अट आहे. तुम्हाला 2100 रुपयासाठी जर का अप्लाय करायचं असेल तर ही एक अट आहे बरं का, की कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती तुमचे नसायला हवे. शेती 5 एकरच्या वरती नसायला हवी आहे. ओके, ही तिसरी एक अट आहे. शेती 5 एकरच्या वरती नसावी तुम्हाला. आणि चौथी, अर्जदार कुठल्या केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेचे लाभार्थी नसावा. एक सांगायची गोष्ट मला याच्यामध्ये तुम्हाला की कुठल्याच योजनेचा तुम्ही लाभार्थी नसाल पाहिजे. जी काही महिला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेते ती कुठल्याच योजनेची लाभार्थी नसावी. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या जे काही विविध योजना आहेत ते कुठल्याच योजनेची ही आपली महिला, आपली बहीण ही पात्र, आपलं काय म्हणते त्याला, पात्र नसावी, म्हणजे त्याची तो फायदा घेत नसावी ती बहीण आपली, ठीक आहे. चौथी ही अट आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो एकदम फास्ट. एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला नसावा, ही एक अट तुम्हाला माहिती. एक कुटुंब आहे आणि एक कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला नसावा. आता एक कमेंट आली मला की 2 बायका असतील एका जणाला, तर काय हरकत नाही ना. त्याचं कुटुंब एक असेल तर 2 बायका असतील तर दोघी जणी फायदा घेऊ शकताय. 2 पेक्षा जास्त नसायला पाहिजे, ठीक आहे. आता हे 5 पर्यंत कंप्लीट झालं आहे. आता 6वी म्हणजे बघा, 6वी अट अशी आहे की लाडकी बहीण महाराष्ट्राची रहिवासी असावी. ते सीमा हैदरसारखी पाकिस्तानमधून आलेली नसावी. मी सांगतोय तुम्हाला की लाडकी बहीण ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थायिक झाली असावी. कमीत कमी 15 वर्ष तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये काढलेले असावी, तरच तुम्हाला 2100 रुपयासाठी फॉर्म भरता येणार आहे नवीन. तर लाडकी बहीण ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, ही एक 6वी एक अट आहे बरं, ठीक आहे. आता खरी माहिती सांगतो आणि एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो, जास्त तुमचा काही वेळ घेत नाही आहे बरं का. त्याच्यानंतर बघा 7वा मुद्दा असा आहे की बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव एकच असावे. माझा सांगायचा उद्देश एक आहे की तुमचं बँक खातं आणि जे काय आधार कार्डवर नाव आहे एकच असावे. सहसा म्हणजे जास्तपैकी चुकीचे नाव कुठे आढळतात ना. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे बघा, तुमच्या आईचं नाव आहे, तुमचं स्वतःचं नाव आहे, समजा तुमचं आधार कार्डवरती नाव आहे मीरा आणि खात्यावरती झालं मीराबाई, तर तुला पैसे मिळणार नाही. त्यासाठी तुला काय करायचं, दोन्ही नाव एकच असल्याबाबतचं एक प्रमाणपत्र, की दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचं प्रमाणपत्र करायचं. किंवा प्रमाणपत्र करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही बँकेत जा, एक तर आधार कार्ड अपडेट करून घ्या, नाही तर बँकमध्ये नाव चेंज करून घ्या. बहुतेक आधार कार्डच अपडेट करून घ्या, ठीक आहे. तर ही एक अट त्यांनी सरकारने घालून दिली आहे, ठीक आहे. 8वी अट बघा, लाडकी बहीण सरकारी नोकरीला नसावी. आता लाडकी बहीण सरकारी नोकरीला नसावी हवी. तुम्ही जर असाल इकडे पोलीस वगैरे असाल एखाद्या, तर सहसा ह्यात काही जे सरकारी नोकरीला आहे त्यांना तर ही योजना नाहीची आणि ते फॉर्म पण भरणार नाही, ठीक आहे. तर ही एक अट होती 5 ती सोडून द्या. आता बघा, फॉर्म भरण्यासाठी जे संकेतस्थळ वगैरे सांगतो, या अटी घातल्या असून लवकरच अपात्र यादी सुद्धा जाहीर करणार आहे.
आता एकंदरीत मी तुम्हाला काय होणार ते मी तुम्हाला सांगतो बघा. आता ह्या अटी या सरकारने घातल्या. आता तुम्हाला 2100 रुपये जर का पाहिजे असेल तर तुम्ही या अटीची पूर्तता करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आणि काय ते लागणार मी तुम्हाला सांगतो. आता व्यवस्थित ऐका, ठीक आहे. आता बघा, ह्या अटी सरकारने घातलेल्या आहे. या अटी सरकारने आपल्याला घालून दिलेल्या आहे. या अटी घातल्याच्या नंतर आता ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे, किती 2100 रुपये ज्या महिलांना पाहिजे महिन्याला, आता तुम्हाला सांगतो, आता सध्याच्याला काय तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाही आहे या जानेवारी महिन्यात तरी, आणि फेब्रुवारी महिन्यात सुद्धा तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाही आहे. मग 2100 रुपये तुम्हाला कधी भेटतील हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 2100 रुपये तेव्हा भेटणार आहे ज्यावेळेस तुम्ही हे करसाल, काय म्हणता येईल त्याला, बघा, ज्यावेळेस तुम्ही या अटीची पूर्तता करसाल त्याच वेळेस तुम्हाला हे 2100 रुपये भेटणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, सरकारनं एक कार्यक्रम राबवलेला आहे बघा. तो कार्यक्रम असा आहे की ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहे का, ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहे ना, तर त्या लाडक्या बहिणीच्या ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहे ना, तर त्या लाडक्या बहिणीसाठी सरकारने एक कार्यक्रम राबवला आहे. ते म्हणजे काय की त्यांच्या फॉर्मची छाननी चालू करायला, म्हणजे फॉर्मचा सर्वे करायला चालू केलेला आहे. जी बहिणी ह्या जेवढ्या काय अटी दिल्या, या अटीची जर का पूर्तता करत नसेल तर त्या बहिणीला डायरेक्ट त्याचा कार्यक्रम करून टाकणार, म्हणजे तिला काढून देणार आहे, त्या योजनेमधून काढून टाकणार आहे त्या बहिणीला डायरेक्ट. तर त्याच्यामुळे सरकार काय करणार आहे, जानेवारीच्या एंडिंगपर्यंत अपात्र यादी जाहीर करणार आहे. मग अपात्र यादी जाहीर झाल्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये बघा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. मग त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार बजेट मांडणार आहे. मग सरकारनं बजेट मांडल्याच्या नंतर तुम्हाला मार्च महिन्यापासून 2100 रुपये महिना चालू होणार आहे, ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी अर्ज तुम्हाला करावे लागणार का? हा, तर त्यासाठी संकेतस्थळ चालू होणार आहे. ते संकेतस्थळ कोणतं आहे, जर हे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मोबाईलवरून सुद्धा फॉर्म भरू शकता. ज्यावेळेस ते फॉर्म चालू होतील, तर फॉर्म हे मार्च महिन्यामध्ये चालू होतील, तर त्याच्यामध्ये ते संकेतस्थळ तुम्हाला कोणतं आहे याच्यासाठी मी ज्यावेळेस फॉर्म चालू होतील त्यावेळेस व्हिडिओ बनेल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण का मी व्हिडिओ टाकला की खऱ्या व्हिडिओपर्यंत तुम्ही पोहोचता. नाही तर जे काय भामटे लोक आहे तुम्हाला सांगतात एक आणि बोलतात एक, इकडं थंबनेलला ठेवता स्कूटी भेटन आणि कुठं दोडके भेटन आणि कुठं हे भेटन आणि ते भेटन, आणि आतमध्ये सांगतात की काहीच नाही, तुम्हाला निंबोळ्या खावा लागेल. असली गोष्ट नाही आपल्याकडे. जी काय माहिती आहे ना, तर तुम्हाला मी खरीद देणार आहे. आपलं व्हिडिओ एक्झाम चॅनल कधी खोटी माहिती देत नाही. एकंदरीत मला सांगायचं हेच तुम्हाला इथे बहिणींनो, की बघा तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहे. ते मार्च महिन्यापासून भेटणार आहे. मग ते मार्च महिन्यापासून भेटणार आहे, पण या अटीची तुम्ही पूर्तता करायला हवी. तुमचा फॉर्म राहतो की नाही हे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला समजेल की तुम्ही अपात्र होतात की पात्र होतात या योजनेमध्ये. तुम्ही जर का निकष वगैरे जर का व्यवस्थित लावलेला असेल तर. काही म्हाताऱ्या बाया होत्या की त्यांनी कमी वय असताना, म्हणजे जास्त वय असताना कमी करून घेतलं, तर त्यासुद्धा इथं पात्र होणार आहे. आणि ज्यांच्या वय कमी असताना त्या आपल्या काय पोरी होत्या, मुली होत्यात आपल्या घरच्या ताया, तर त्यांनी समजा 20 वर्षाची असली, तिने आधार कार्ड एडिट करून 21 करून घेतलं, या योजनेचा लाभ घेतला, ती सुद्धा इथं पात्र होईल. जानेवारीच्या एंडिंगपर्यंत एक पात्र यादी जाहीर होईल. आणि मार्च महिन्यापासून बघा, ज्या आपल्या ज्या घरच्या महिला आहेत बघा, आपल्या ज्या काय मुली आहेत ज्या 20 वर्षाच्या होत्या ज्यावेळेस ही योजना चालू झाली, तर त्यांचा वय जर का आता 21 वर्ष वगैरे चालू झाला असेल, त्यांना 21 वर्ष जर लागला असेल, तर मार्चमध्ये त्या महिलासुद्धा, त्या म्हणजे त्या पोरीसुद्धा आपल्या घरच्या या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे त्यांना सुद्धा 2100 रुपये प्रति महिना इथं भेटणार आहे, असं सरकारने आपल्याला आश्वासन दिलं. मी स्वतः काही सांगत नाही, जी काय माहिती देतो मी ती खरीद देतो. खोटी माहिती आपण कधी दिली नाही आणि देणार नाही आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवरती विश्वास आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत आलात आणि इथून पुढे बघत राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मग 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून चालू होतील. मार्च महिन्यामध्ये मित्रांनो इथं बहिणींनो तुम्हाला इथे नवीन फॉर्म भरण्यासाठी इथे एकतर ॲपचं, नाहीतर तुम्हाला संकेतस्थळ, नाहीतर तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा नेट कॅफेवरती याच्यावरती जाऊन फॉर्म भरावं लागेल. बघ सरकारचा काय आदेश आहे, सरकारची काय अपडेट आहे मी तुम्हाला तात्काळ व्हिडिओच्या माध्यमातून कळवल. त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आशा करतो तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. काही अडचण असेल बहिणींनो, काही जरी अडचण असून द्या, तुमचे घरचे भांडणं त्यांना मला सांगू नका. फक्त तुमची काय योजनेविषयी जर का अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्स त्यासाठी रिकामा आहे, ते कमेंट करा. मी लगेच तुम्हाला तिथं रिप्लाय करेल जर का शक्य झालं तर, नाहीतर मग लगेच त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा घेऊन येईल. खरी माहिती फक्त व्हिडिओ ऑल एक्झामवरती भेटेल. इतर सगळीकडे तुम्हाला फक्त फेकाफाकी भेटेल. फक्त व्हिडिओ ऑल एक्झाम हेच एक चॅनल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती खरी माहिती देतोय, खरी माहिती देतो आपण. तर त्याच्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.